नमस्कार. आज आपण खमंग आणि चविष्ट आळूवडी बनवणार आहोत. सर्वप्रथम आळूची पाने स्वच्छ धुवून त्यावरील जाड शिरा काढून घ्या. आता बेसनात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, ओवा, जिरे, हळद, पांढरे तीळ व चवीनुसार मीठ टाकून घ्या. थोडे एक उभळी तेल पण टाकायला विसरू नका, म्हणजे वडी कोरडी पडणार नाही. चिमूटभर सोडा आणि लिंबू घालायला विसरू नका. ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झालेली आहे, ते यात ॲड केलेलं नाही. करून बघा, ॲड छान लागते. बरीच लोक टाकत नाही लिंबू आणि सोडा. आणि आता थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. इडली पात्र गॅसवर मी ठेवून दिलेलं आहे गरम व्हायला. तोपर्यंत आपण अळूवड्या एका पानावर हे मिश्रण पसरवा, त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा मिश्रण लावा. अशाच प्रकारे 3 ते 4 पाने लावून घट्ट रोल तयार करा. हा रोल 20 ते 25 मिनिटे वाफवून थंड करून घ्या आणि त्याचे गोल काप करा. आता फोडणीची तयारी करूया. कढईत तेल गरम करून मोहरी, तीळ, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यात आळूवडीचे काप घालून दोन्ही बाजूंनी हलके कुरकुरीत होईपर्यंत परता. लाल तिखट आणि निंबू आपण नंतर टाकणार आहोत. आधी थोडं परतून घ्यायचं आणि मग नंतर लाल तिखट आणि निंबू ॲड करायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं. अशा प्रकारे आपली खमंग, मऊ आणि चविष्ट अळूवडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.